रशिया युक्रेन हा वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश वॉर सिच्युएशन मध्ये का आले, या मागची कारणं काय आहेत। तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर इथे क्लिक करा। वळूयात आजच्या व्हिडिओकडे। रशिया युक्रेन वादाचं सध्याचं अपडेट म्हणजे इथे युद्धाला सुरुवात झाली आहे। काही दिवसांपासून जी भीती होती त्या युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाली। रशियाने युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केली। युक्रेनच्या डॉनबॉस प्रांतात स्पेशल ऑपरेशन करण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आदेश दिले। या आदेशानंतर युक्रेनमधील अनेक मोठ्या शहरात बॉम्ब ब्लास्ट झाले। युक्रेनची राजधानी कीव इथेही बॉम्ब हल्ले झाल्याचं कळतंय। रशियानं घेतलेल्या या आक्रमक पावित्र्यानं जग धास्तावलंय। युक्रेनमधील सर्व विमानतळं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले। सध्या युरोपमधील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांसह अमेरिकेनेही युक्रेनला पाठिंबा दिलाय। जगभरातून रशियावर निर्बंध घालण्यात आलेत, तरी सुद्धा कशालाही न जुमानता रशियाने युद्धाचं रणशिंग अखेर फुंकलंय। दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे आणीबाणी इमर्जन्सी। युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर केली। रशियाचं सैन्य हळूहळू बॉर्डरजवळ येतंय आणि परिस्थिती आणखी चिघळते। या कारणामुळे 23 फेब्रुवारीला युक्रेन सिक्युरिटी काउन्सिलनं इमर्जन्सी लागू करण्याचा निर्णय घेतला। ही इमर्जन्सी संपूर्ण देशासाठी लागू केली आहे। मात्र यातून रशियन समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली जे दोन प्रदेश आहेत, डोनेस्क आणि लुहान्स्क, हे वगळले गेले। कारण या भागात 2014 सालापासूनच आणीबाणीची स्थिती होती। डोनेस्क आणि लुहान्स्क ही 32 शहरं आहेत ज्या शहरांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नुकतंच स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली। युक्रेनमध्ये आता लागू केलेली इमर्जन्सी 30 दिवसांची। US प्रेसिडेंट जो बायडन यांनी रशियाच्या नॉर्ड स्ट्रीम 2 या पाईपलाईनवर निर्बंध लावले। जर्मनीनंही रशियाला मोठा धक्का दिला, कारण नॉर्ड स्ट्रीम 2 या पाईपलाईनचं काम त्यांनी आधीच थांबवलं होतं। ही एक गॅस पाईपलाईन होती जी जर्मनी ते रशिया अशी कनेक्ट करणार होती, ज्याचा डिस्टन्स जवळपास 1230 किलोमीटर इतका होता। युरोपचा 40% गॅसचा सोर्स हा रशिया आहे। सध्याच्या स्थितीमुळे हा गॅस पुरवठा होत नाहीये। परिणामी युरोपमध्ये गॅसच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे। जेव्हापासून डोनेस्क आणि लुहान्स्क या प्रदेशांनी रशियन मिलिटरीमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून युक्रेन देशात सुद्धा घडामोडींना वेग आलेला। युक्रेनचे प्रेसिडेंट व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशभरातल्या सगळ्या 18 ते 60 या वयोगटातील लोकांना सैन्यात भरती व्हा असं आवाहन केलंय। त्यांना कमीत कमी 1 वर्ष ही सर्व्हिस करायची। युक्रेन पार्लमेंटकडून सगळ्या नागरिकांना बंदुका बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे। यावरून आपण समजू शकतो की तिथे परिस्थिती किती बिकट आहे। रशियामध्ये कीवची जी एम्बसी आहे त्याच्यावरचा राष्ट्रध्वज उतरवण्यात आलाय। कीव ही युक्रेनची राजधानी आहे। युक्रेनच्या एम्बसीवर रशियात ध्वजालाही स्थान दिलं जात नाही। अकॉर्डिंग टू अमेरिका, रशियाचं 80 ते 100% सैन्य युद्धासाठी ऑलरेडी तयार आहे। त्यांनी युद्धाची घोषणा सुद्धा केली आहे। सॅटेलाइटच्या मदतीने जी माहिती मिळाली आहे त्यात असं दिसतंय की रशियन मिलिटरीच्या गाड्या आणि बरेच रशियन तंबू युक्रेनच्या सीमेवर आहेत। हे दोन्ही देश हळूहळू वादातून युद्धापर्यंत पोहोचले। रशिया म्हणतं माघार घेणार नाही, तर युक्रेन म्हणतं आम्ही कुणाला घाबरत नाही। त्यामुळे कुणीही एक पाऊल मागे जायला तयार नाहीये। एकूणच चर्चा करून सोडवण्याच्या पलीकडे हा वाद गेलाय। रशियाकडून युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात झालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की रशिया आणि युक्रेन हा वाद सध्या युद्धापर्यंत पोहोचलेला आहे आणि या युद्धाबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, कारण हा वाद, हे युद्ध भारतासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। भारतावर सुद्धा याचा परिणाम नक्कीच होतोय। तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।